नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात घामाच्या धारेनंतर आता अश्रूंच्या धारा। नभातील बरसणाऱ्या धारांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर। अवकाळी पावसामुळे पिकांच्या कापणीला सुरुवात होत असताना पावसाने मात्र धुमाकूळ घातला आहे। रायगड जिल्हा म्हणजे भाताचे कोठार, पण हेच भाताचे पीक जमीनदोस्त झाले असून त्याला पुन्हा कोंब आले आहेत। अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे। अशा परिस्थितीत शेतकरी चिंतेत सापडले आहेत। आठवड्याभरापासून दुपारी किंवा सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू होत आहे। त्यामुळे काढणीला आलेले पीक भिजल्याने ते पीक अनेक ठिकाणी खाली कोसळल्याने कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, कारण हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे आणि त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे। रायगड जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे उरण, पेण, पनवेल, अलिबाग संपूर्ण रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केलेली भात कापणी ही शेतात साचलेले पाणी कमी होत नसल्याने पाण्यात बुडालेले पीक कुजून त्याची चिखलमाती झाली आहे। अशा या आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे। शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहे। भात कापल्यानंतर ताबडतोब बांधणी, झोडणी, मळणी करत आहेत आणि या कामासाठी शेतमजुरांची मागणी वाढल्याने शेतमजूरही मिळत नाही। शेतीच्या कामासाठी मजुरांना विनवणी करावी लागत आहे। शेतामध्ये तयार झालेला भात पिकून परिपक्व झाला आहे, परंतु उन्हाच्या उष्णतेने व अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे भाताच्या लोंब्यांपासून दाणे अलग होत असल्याने यावर्षी पीक भरभरून आले असूनही हातात मात्र धान्य मिळणार की नाही अशी स्थिती बळीराजाची निर्माण झाली आहे। निसर्गाच्या लहरीपणावर मात करून भात पिके जोमाने वाढवून शेतकरी आपल्या कष्टाने शेतजमिनीमधून पीक घेण्यासाठी अतोनात कष्ट करत आहेत, परंतु निसर्गाचा हा कोप असा होत आहे की हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या या अशा प्रकोपामुळे मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कोकणातील शेतकऱ्यांना कितीही संकट आले, निसर्गाचा कोप झाला तरीही कोकणातील शेतकरी आत्महत्येचा विचारसुद्धा करत नाहीत। पण अशा शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात कधी मिळणार? शेतीच्या कामात शेती म्हणजे जुगार झाली आहे। तसेच मजुरांची कमी असल्याने, मजुरीचा दर जास्त असल्याने शेतकऱ्याला शेतीचा खर्च परवडत नाही। शेतकरी घरच्या घरीच भात झोडणी सुरू करून अवकाळी पाऊस आणि या रणरणत्या उन्हाची पर्वा न करता शेतात तयार झालेले धान्य घरी आणण्याची लगबग सुरू आहे। परंतु या अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान पाहता सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची अत्यंत गरज आहे। परंतु KYC, फार्मर ID या नियम अटी अशा निकषांमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का नाही याची शेतकऱ्याला खंत वाटत आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।